तुम्ही पण विचारू आता काय राहिलं तर थोडं थोडं तसं काल झालेलंच आहे ना वाटतं ना. बरीचशी माहिती तुम्हाला मिळाली आमच्या सेक्रेटरीने. नाही की आमच्या लोकांनी सुद्धा रेड्स वगैरे टाकायला जरा सुरुवात केली आणि जवळजवळ 14,329 ठिकाणी इन्स्पेक्शन वगैरे करण्यात आलं आहे. 21 टँकर्स पकडण्यात आले. गॅसचे पण 7 सिलेंडर 3,288 जप्त केलेत ना. ऐकून रजिस्टर्ड केलेत. FIR 53. 36 लोकांना अरेस्ट करण्यात आलेले आहे. 36 लोकांना अरेस्ट करण्यात आलं आहे. आणि एकूण जो हा जो गॅस वगैरे जे आहे तो 2,38,54,493 रुपये इथपर्यंतचा संपूर्ण माल जो आहे हा पकडण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी जे आहे ह्या गडबडी सुरू आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं संभाजीनगर इकडे तिकडे सुद्धा आहे. हा सगळा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 2,38,00,000 रुपयाचा एकूण माल जप्त करण्यात आलेला आहे. माझी परत एक विनंती हीच आहे की सगळीकडे जे आहे LPG भरपूर आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता जे आहे दुकानासमोरच्या ज्या रांगात सुद्धा बऱ्याचशा कमी झालेल्या दिसत आहेत. पण लोकांना त्या खात्री पटलेली आहे. त्यामुळे LPG भरपूर आहे, पेट्रोल डिझेलसुद्धा भरपूर आहे. केरोसिनच्या बाबतीमध्ये जवळपास 100 ठिकाणी जे आहे जे जुने विक्रेते वगैरे होते छोटे मोठे त्यांनी पुन्हा काम सुरू करण्यास परवाना म्हणजे ते तयार आहेत. आणि त्यानुसार जे आहे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये केरोसिन वाटपसुद्धा जे आहे आपण करतो. प्रत्येक कार्डावर आपण साधारण 3 लिटर जे आहे हे केरोसिन वगैरे आपण त्यांना आपण देतो आहोत. तर अशा रीतीने जे आहे डिझेल, पेट्रोल, LPG, PNG, केरोसिन यांची कुठेही कमतरता नाही. सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी जी आहे अचानक सगळं उद्भवल्यामुळे निश्चितपणे थोडीशी अडचण निर्माण झाली होती. परंतु भारत सरकारचे प्रयत्न जे आहेत, प्रधानमंत्र्यांचे प्रयत्न जे आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या देशातून या सगळ्या गोष्टीची आयात करण्यामध्ये यश मिळालं आणि त्यामुळे सगळीकडे जे आहे त्याचं वाटप योग्य रीतीनं ते सुरू आहे. साहेब पण तरीसुद्धा अनेकांचं ग्राहकाचं असं म्हणणं आहे की नंबर आपण ज्यावेळेस LPGला लावतो तरीसुद्धा तो एकतर लागल्यानंतर तो लवकर मिळत नाही. आणि अनेकांच्या समस्या की प्रत्येकाच्या घरी एखादं सिलेंडरच असेल तर त्याला उपलब्ध होणे फार अडचणीचं. आणि काय याचं कारण असं आहे की आपल्याला काय करावं लागलं तर लोक एक आणायचा, दुसरं पण कुठून तरी घेऊन यायचा, तिसरं पण कुठून तरी घेऊन यायचा. मग त्याच्याकडे 3 आहे शेजाऱ्याकडे, मग आपल्याकडे 2-3 पाहिजे. खरं म्हणजे एक सिलेंडर महिन्याला जो आहे पुरावा अशा अपेक्षेनं आपण सगळं पूर्वीपासूनचं जे आहे वाटप आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा 25 दिवसानंतर तुमचा नंबर येईल. रोज थोडंच आपण सिलेंडर आणत होतो. पण त्या सिलेंडरमध्ये सुद्धा आपल्याला सबसिडी मिळते भारत सरकारची, आपल्या राज्य सरकारची. ते एकूण टोटल 12 सिलेंडरसाठीच मिळते महिन्याला. त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की नाही तुम्ही दर आठवड्याला याल, 15 दिवसांना याल, असं नाही. तुम्हाला महिन्याला एकदा साधारणपणे तुमचा नंबर असा वेळेला येईल. पण लोकांनी थोडंसं भीती निर्माण झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये त्यांनी रांगा वगैरे लावला होता. पण त्याचा कमी झाल्या आणि सगळ्या ठिकाणी व्यवस्थित आता सुरू आहे. कमर्शियल गॅसच्या संदर्भात फार मेजर प्रॉब्लेम अजून सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिक संघटना ज्या आहार आहेत त्यांचं म्हणणं आहे की जेवढे उपलब्ध हवे जेवढी डिमांड आम्हाला लागते तेवढी उपलब्ध होत नाही कमर्शियल गॅस.
आम्ही कधीच सांगितलं नव्हतं की तुम्हाला 100% देऊ. आम्ही तुम्हाला 100% देऊ असं सांगितलं नव्हतं. आम्ही स्वयंपाक काळ लागणारा घरगुती गॅस त्याची पूर्तता करू. नंतर जो काही शिल्लक राहील त्याच्यामध्ये इस्पितळ आहेत, शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, कम्युनिटी सेंटर्स आहेत, यांना 100%. आणि मग त्याच्यानंतरचे इत्यादी आणि त्याच्यानंतर जे काही इतर हे हॉटेल्स वगैरे त्यांना साधारणपणे 50% आपण देऊ असंच आपण त्यांना सांगितलेलं आहे. बारामतीमध्ये काल सुनेत्रा वहिनींनी अर्ज दाखल केला, उमेदवारी अर्ज. त्यानंतर पार्थ पवारांनी काँग्रेसवर एक टीका केली होती. काँग्रेसनं सोशल मीडियावरून एक पोस्ट लिहिली, थेट धड भाषणी देता न येणारे अशा पद्धतीची पार्थ पवार यांच्यावर एकही शब्द टीका केली. धड भाषणी देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पुण्यपर्वाईवर धड काय भाषण हां त्यांना भाषण करता येत नाही, करता येत नाही असा आरोप केलेला आहे. बरं. हा आम्ही पण ऐकतो, पण तू असा आहे ना की तो थोडासा त्रागा असा आहे की अजितदादा काँग्रेसबरोबर 15 वर्ष जे आहे सरकारमध्ये होते महाराष्ट्राच्या. काँग्रेसने आमचं सरकार आणि काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होते. विलासराव होते, पृथ्वीराज बाबा होते, सुशीलकुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते. आणि या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि असं असताना जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तर मग त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते एक प्रकारचा त्रागा होता. 15 वर्ष त्याच्या अगोदरपासूनच, पूर्वी त्याच्या अगोदर तर काँग्रेसच होती. म्हणजे 99ला जे आमच्या राष्ट्रवादी त्याच्या अगोदर काँग्रेस म्हणजे एकत्रित होतो, आम्ही पण एकत्रित होतो. पण त्यावेळेस सुद्धा एकत्रित काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 15 वर्ष जे एकत्रित सरकार चालवल्यानंतर एक तुमच्याबरोबरचा असणारा एक सहकारी आणि तो पण एक नेता, त्याची अशी दुर्घटना झाल्यानंतर थोडंसं जे आहे त्या बाबतीमध्ये विचार करायला हवा होता, परंतु तो केला गेला नाही. हा त्रागा त्याच्या पाठीमागे असावा असं मला वाटतं. नाही, पण काँग्रेसमध्ये या संदर्भात सर 2 गट आहेत. एक गट म्हणतोय उमेदवार द्यायला नको, दुसरा म्हणतोय द्यायला पाहिजे. तो तिथंही गट तयार नाही, आमची तर अजूनही विनंती राहणार आहे आणि आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की दुर्घटनेची पार्श्वभूमी असलेल्या या निवडणुकीच्या मध्ये जे आहे बिनविरोध निवड होईल, तेवढं सगळ्यांसाठी जे आहे मला असं वाटतं की चांगलं राहील म्हणजे योग्य राहील. पण पवारसाहेब म्हणतात काय गरज बिनविरोध करायची, उमेदवार द्यायचा अधिकार काँग्रेसला आहे असं म्हणतात पवारसाहेब. बारामती संदर्भात आपल्याला विचारणा पण झाली नाही असं पण त्यांचं वक्तव्य आहे. हे बघा, पवारसाहेबांनी काल पण पवारसाहेबांनी म्हणाले की फोटो लावणं चुकीचं आहे, काहीतरी कुठे त्यांचं काहीतरी चित्र असेल. पण असं आहे की सुप्रियाताईंनी तर सुरुवातीलाच जाहीर करून टाकलं, आम्ही उमेदवार उभं करणार नाही. म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे, उद्धवजी ठाकरेंचा पाठिंबा आहे, आमचा पाठिंबा, त्यांचा. आता जे लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांची ती जी आहे फोटो चित्र जे आहेत हे लावली, ती एक त्यांना त्यांचे एक म्हणजे आम्ही उपकृत आहोत. आपण त्याच्या पाठीमागची भावना ही आहे किंवा धन्यवाद की तुम्ही आम्हाला हे लावायला दिले. आता त्याने काय फोटोबद्दल पवारसाहेब पण काय फारसं बोलले नाही, चुकलं आहे, ती चूक एवढं. आता मग असं म्हणायला गेलं तर मग ते काय नाव त्यांचं रोहित पवार, योगेंद्र पवार हे रोज अजितदादाचे फोटो वापरतात, मग काय करायचं. तर मला असं वाटतं की ही गोष्ट काही म्हणजे आहे महत्त्वाची, भावनिक आहे, त्याच्यामध्ये त्या दृष्टीनंच आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि आपल्या सुनेत्राताईंनी जे आहे
माझ्यासमोरच मी आणि दिलीप वळसे पाटील होतो. आमच्या समोरच रामदास आठवलेंना फोन केला, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना फोन केला, जानकरांना फोन केला, उद्धवजी ठाकरेंना फोन केला आणि उद्धवजींना तर त्यांनी सांगितलं की बा भुजबळ आणि दिलीप येतील तुमच्याकडे. उलट त्यांनी ती समोरून सांगितलं की ते बरं दिसणार नाही किंवा याच्यासाठी आम्हाला गळ घालावी लागते. आम्ही सांगतो ना की आम्ही ओपन हार्टेडली या बाबतीमध्ये तुमच्या पाठीमागे उभे आहात. म्हणजे इतर वेळेला जाणं वेगळं आहे, पण याच्यासाठी काही यायची आवश्यकता नाही असं उलटा निरोप उद्धवजींकडून आला. म्हणून आम्ही गेलो नाही तर आम्ही जाणार होतो. सपकाळांना फोन केला त्याच्यानंतर जे आहे आम्ही दोघे पवार साहेबांकडे सिल्वर ओकला गेलो, मी आणि दिलीप वळसे पाटील आणि तिथे सुप्रियाताईसुद्धा होत्या आणि जो आम्ही अर्धा पाऊण तास तिथे होतो आणि त्यांना पण अशी विनंती केली, फॉर्म भरतोय. त्यांनी तर सांगितलं आम्ही तर अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही उमेदवार उभं करणार नसतो. ठीक आहे, म्हणजे म्हटलं तुमचे आशीर्वाद असू द्यात. इथपर्यंत सगळं झालं आहे, कुठे बोलणं झालं नाही अशातला भाग नाही. हां, बोलणं झालं नाही कुठे तर काँग्रेसचे जे आहेत खरगे साहेब वगैरे यांच्याबरोबर काही बोलणं काही झालं नाही. ते बोलणं जे आहे मला जे सुनेत्र त्यांनी सांगितलं की जयराम रमेश यांच्या मला फोनवर भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं, जयराम रमेश म्हणाले की मी खरगे साहेबांबरोबर आणि वरती बोलतो. एवढं मला त्यांच्याकडून कळलं. नाही, पण पवार साहेबांनी जी टीका केली की तुम्ही फोटो वापरू नये, हे कितपत योग्य आहे? तर याच्या उद्देशावर परत वाद होता. नाही, पवार साहेबांचं वाक्य एवढंच आहे, कारण तुम्ही परत त्यांना विचारलेलं आहे, त्यांना माहीत पण नसेल, पण कोणीतरी मीडिया त्यांना विचारतं अहो तुमचा तिकडं फोटो आहे, तुमचा तिकडं फोटो आहे. मग ते म्हणतात माझा फोटो आहे, मग ती चूक आहे. एवढीच त्यांची शब्द आहे. काय जे आलेले आहे ते चूक आहे बस. पण ते ठीक आहे. पूर्वी जे होतं पक्षीचे दोन वेगळे झाले आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्या फोटोचा उपयोग आमच्या ऑफिसमध्ये इतर सगळ्या ठिकाणी करत होतो प्रचारामध्ये. त्याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन होतं. पण काल जे लावलेले फोटो होते ते केवळ ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते फोटो होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर पवार साहेबांनी का काँग्रेसशी समर्थन केले, काय वाटतं तुम्हाला? तुमची मागणी नाही, ते असं आहे की त्यांनी सरळ सांगितलं ना, निवडणूक म्हटल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी तयार राहिलं पाहिजे आणि निवडणूक स्वतः पवार साहेबांबरोबर आम्ही 30-35 वर्ष होतो. पवार साहेब अनेकांना फोन करून सांगायचे तुम्ही जरा थांबा, त्यांना सपोर्ट करा, मागे घ्या. पण ह्या का पहिल्याच अशा रीतीच्या दुर्घटना झालेली, जी दुर्घटना मोठीच आहे, परंतु इतर ठिकाणीसुद्धा काही आमदार लोकप्रतिनिधीच काही ना काहीतरी कारणामुळे गेले तर त्यांच्या घरीसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा बिनविरोध व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सगळ्यांनीच केलेत ना. पवारसाहेबांनी सुद्धा अनेकांना विनंती केलेली आहे. असं काही निवडणुकीमध्ये आपण विनंती करतो की बाबा जरा सहकार्य करा आणि तसं म्हणण्यात कुठेही गैर नाही. आता कोणी नाहीच सहकार्य केलं तर निवडणूक होणारच. परंतु पवारांनी जी भूमिका पुढे आणली की बिनविरोध व्हावी ती सातत्याने मागणी केली. या अनुषंगाने पवारसाहेब असं म्हणाले की राजकारणात विधानं करण्यासाठी परिपक्वता लागते, ती परिपक्वता पार्थ पवारांकडे आहे का नाही हे पाहावं लागेल. ठीक आहे, त्याचं मी उत्तर दिलं. मला वाटतं नव्हता का तुम्ही? होते मी सांगितलं ना की त्याच्या पाठीमागे एक प्रकारचा त्रागा असावा त्या पार्थ पवारांच्या मनात की अजितदादा आज इतके वर्ष जे आहे काँग्रेसबरोबर होते, राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतरसुद्धा 15 वर्ष एकत्रित सरकारबरोबर तुमच्याबरोबर असते आणि मग अशा रीतीची दुर्घटना झाल्यानंतर आपण थोडासा जो आहे सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा होता. हा त्रागा असू शकतो ना. नाही, दुसरं की काँग्रेसने उमेदवार देणंच जर ठरलं तर
काँग्रेसला तुम्ही मनवण्यामध्ये किंवा त्यांना विनंती करण्यामध्ये कमी पडला? तुम्ही असाल, तुमच्या पक्षाचे नेते असतील, कारण की शेवटी हो का तुम्ही सांगता एवढं सगळे 15 नाही वर्ष जे बरोबर आमची भेट झाली नाही. आता ती भेट होऊ शकली असती. तिकडे आमचे दिल्लीमध्ये असलेले जे काही आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना राज्यसभेत किंवा इतर ठिकाणी जे आहेत भेटता आलं असतं या लोकांना, आणि या अगोदरच त्यांनी ते भेटायला पाहिजे होतं. म्हणजे मग ती भेट झालीच नाही असं म्हणता आलं नसतं. परंतु या पण सगळ्यामध्ये कुठेतरी ती भेट घेण्यामध्ये किंवा काँग्रेसशी संपर्क साधण्यात दिल्लीतले जे तुमचे नेते ते कुठेतरी कमी पडले असं वाटतं? तुम्ही म्हणाल की योग्य वेळी भेट घ्यायला हवी होती. मी उत्तर दिलं ना आता. तुमच्याच भाषेत उत्तर मी कसं काय तर एक देईल? वेगळा विषय होता. सर, आज कॅबिनेटची बैठक पार पडली. काय या त्यामुळे बैठकीमध्ये मी सांगितलं ना की त्यांना संधी होती, त्यांनी ते करायला पाहिजे होतं, एवढंच माझं म्हणणं सर आहे. आकाश मोरे जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत बारामतीमधनं, त्यांनी एक अट टाकली आहे की अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातला FIR जर महाराष्ट्रात नोंदवला गेला आणि त्याच्यावरती क्रिमिनल अँगलने तपास सुरू केला तर मी माझी बारामतीची उमेदवारी मागे घेतो, अशा पद्धतीची एक वेगळी अट त्यांनी टाकलेली आहे काँग्रेसच्या उमेदवारांनी. मला असं त्या संदर्भामध्ये कायदेशीररित्या नोंद झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे याचं उत्तर सुद्धा सुनेत्रा त्यांनी स्वतः दिलेलं आहे की ह्या ज्या यंत्रणा ज्या आहेत काम करतात, पोलीस यंत्रणा काम करते, DGCA काम करते, अमुक करते तमुक करते, ब्लॅक बॉक्स संदर्भामध्ये सुद्धा ते त्याच्या संदर्भामधून सुद्धा काही माहिती मिळते, काय बघते. या यंत्रणांनी एकदा त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर काय मग त्याच्यावर बोलणंही अतिशय योग्य होईल किंवा हे असं आहे तर आता ही कारवाई झाली पाहिजे, असं अतिशय चांगलं उत्तर जे आहे ते सुनेत्राताईंनी दिलेलं आहे. सर, बंधू खरात प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अंजली दमान या दावा करतायत की त्यांना काही मंत्र्यांचे CDR मिळालेले आहेत, त्यांच्याबरोबर बोलत असल्याचे काही तासांचे ते CDR आहेत. आता एका डिटेक्टिव्हने दिला असं ते म्हणतात, परंतु आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्यावेळेस सगळे मंत्री उपस्थित होते या प्रश्नावरती काही खल झाला का की अशा एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांचे CDR कसे काय मिळू शकतात? IT ऍक्टनुसार त्यांच्यावरती गुन्हा या अशा चर्चा मंत्रिमंडळात होत नाहीत. ते त्या पक्ष त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत आणि त्यांचे त्या डिपार्टमेंटचे प्रमुख स्वतः मुख्यमंत्रीच आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे गेले 5-6 महिने ते या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून त्यांनी काम करत होते, माहिती गोळा करत होते आणि योग्य रीतीने त्यांनी जे आहे नंतर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे पण सांगितलं, नाशिकला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, याच्यामध्ये जे चूक असतील, चुकीचं काम ज्यांनी केलं असेल त्या कुणालाही सोडणार नाही. आता ही गोष्ट माहिती झाली म्हणून म्हणजे मी काही बाजू किंवा ही बाजू ती बाजू घेत, ही आपल्याला माहिती झालं की हा माणूस असा होता किंवा आहे, त्याने अशा रीतीनं नालायकपणा केला. पण ते उघड झाल्यानंतर तोपर्यंत सगळ्यांनी हा बाबा म्हणून सगळ्यांनी नमस्कारच केला ना त्याला. आमच्या बाबतीत सुद्धा असं होतं कधी कधी कोणतरी महाराज येतात, बरं बाबा नमस्कार, फोटो काढा, बरं काढा. आमच्याकडे कोणीतरी महाराज काहीतरी कार्यक्रम करत, आम्ही जातो. आता तो तेवढा पुरताच संबंध असतो. तो एक धार्मिक गुरु आहेत, त्यांना आपण मान सन्मान दिला पाहिजे. पण त्यातले खरे किती आणि असे खोटे किती हे अगोदर कळत नाही ना आपल्याला. त्यामुळे कोणी बोलले पण असतील. अर्थात त्यातील जर कुणाचा जर काही ह्या दुष्कृत्यामध्ये भाग असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. यावरती प्रकाश आंबेडकर आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी म्हटलं की यामध्ये पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित होतो की फक्त चाकणकर यांनाच का टार्गेट करण्यात येतंय. जर मंत्री केसरकर म्हणतात की 30-40 आमदार जे आहेत ते खरात बाबाला भेटलेले आहेत, मग चाकणकरांनाच का टार्गेट करण्यात येत आहे. सर्वांची नावं जी आहेत ती समोर आणून त्यांच्या सर्वांवरती का कारवाई केली जात नाही. हे पास तूर्त चौकशी संपलेली नाही, कार्यवाही अजून सुरू आहे. ती संपूर्ण कार्यवाही होईपर्यंत, चौकशी होईपर्यंत मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे. याच्यामध्ये कदाचित काही आणखीन लोकांची जर नावं जर दुष्कृत्यामध्ये आली तर त्यांच्यावर कारवाई होईलच. पण यांच्यावर कारवाई झाली म्हणजे काय झालं की यांच्यावर
हे ह्या तिकडे काय म्हणतात ते ट्रस्टवर होत्या आणि अमुक होत्या ना तमुक होत्या आणि मग हे गव्हर्नमेंटच्या पोस्टवर तुम्ही होते म्हणून फार त्यांच्यावर टीका व्हायला लागले म्हणून त्याने ते त्यांना दूर केलं, एवढंच त्याचा भाग आहे. कधी कधी जे त्या लाईन ऑफ फायरमधून थोडंसं दूर राहणं काही असं चांगलं असतं, नाही तर ते सुरूच राहतं तेच. पण याच्यामध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर जर काही लोकांना दुष्कृत्य त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं आढळून आलं तर त्यांच्यावर कारवाई होईलच. सर, पार्थ पवारांच्या संदर्भातलंच, पार्थ पवारांनी जे काल काँग्रेसच्या संदर्भात वक्तव्य केलं- आता आलं का? नाही, नाही, पवार साहेबांनी टीका केली आहे साहेब पार्थ पवारांवरती. मग ते बोललो ना मी, दोनदा बोललो ना. हां, याच्यासाठी स्पेशल बोलायचं. तर नाशिक प्रकरणामध्ये त्या अशोक खरातकडे जे आहेत काही पोलिसांची पण नावं समोर आली ती, काही पोलीस सुद्धा अशोक खरातकडे जायचे आणि त्याच्यामध्ये काही महिला पोलीस म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट होता भविष्य वगैरे बघायला ते जायचं असं समोर आलंय मोठ्या अधिकाऱ्यांचं. असं अनेक लोकांचा या भविष्यावर हस्तरेषा आणखी काय काय ते काय म्हणतात जन्मतिथी नित्याच्या ते आहे विश्वास असतो. तर प्रत्येकाला असं वाटतं बाबा आपलं पुढे काय, आपल्या नोकरीचं काय, आपल्याला याचं काय त्याचं काय. मग कोणीतरी सांगतो की हे महाराज जे आहेत हे हस्तरेषेमध्ये फार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे जा चौकशी करा. जातात लोक, सगळेच लोक काही वाईट भावनेने जात नाहीत किंवा माहीत असून ते दुष्कृत्य करतात हे माहीत असून सुद्धा जातात असाच भाग नाही. बरं, बाकी अशा अनेक ठिकाणी आहेत ना अजूनही हस्तरेषा. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहीर आहे काय हस्तरेषा तज्ज्ञ अमुक अमुक नंबर, म्हणजे अजून बघतातच लोक ना. तर काही लोकांना त्याच्या विश्वासात ते जातात, परंतु ते त्या विश्वासाने जाणार आणि त्यांचा विश्वासघात करून दुष्कृत्यामध्ये सामील करणं हा भाग आहे. साहेब, बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला, हा मुळात काँग्रेसचा इगोइशमुळे दिला गेला का कम्युनिकेशन गॅप पडला म्हणून दिला गेला? मला सुद्धा ते त्याने जो उमेदवार दिला मला सुद्धा स्वतः आश्चर्य वाटतं. कारण एक तर तशी ती महाविकास आघाडी त्यातले दोन ती जागा ही पवारसाहेबांचीच होती आणि त्यांनीच मुळात जे आहे अगोदरच तिथून जाहीर झालं की आम्ही उभं राहणार नाही. त्यामुळे काँग्रेसने तिथं उभं राहावं का ज्याच्याबद्दल जे चर्चा होऊ शकते. आणि मग त्यांना भेटण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यामध्ये उशीर झाला की आणखीन काय झालं, कशामुळे हे सगळं त्यांनी फॉर्म भरला. पण एवढं सगळ्यांनी जर जे आहे सांगितलं की नाही बिनविरोध यायला दिलं पाहिजे, कारण या निवडणुकीला एका अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे दिलं नाही ना त्यांनी. आता अशा वेळी हे का झालं आता बघू, त्या अजूनही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, सांगू का. भुजबळ साहेब, नाशिकच्या श्रीयस्थ कुंभमेळ्याला घेऊन जी टेंडर प्रक्रिया केली जाते वेगवेगळ्या कामांना घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅच फिक्सिंग सारखा प्रकार असल्याचा आरोप होत आहे, याच्यावर काय बोलायचं? एक अधिकारी 6 लाखाची लाच घेताना केस पकडला गेलेला आहे टेंडर मॅच फिक्स करून देण्याच्या संदर्भात. असं आहे की ते काम माझ्याकडे नाही आहे. ते कुंभमेळा मंत्री म्हणून जे आहेत आपले काय नाव गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांच्यावर त्याची माहिती असू शकते. तुम्ही नाशिकच्या आधीतून पहिले तुम्ही पालकमंत्री राहिला, आधीतून पहिले हो, पालकमंत्री तर खूप उशीर झाला. काय अरे त्यावेळेला पालकमंत्री होतो, पण आता काय, आता म्हणजे मी नाही आता अजिबात त्याच्यामध्ये लक्ष घालत. जी ज्या गोष्टी मी करणं गरजेचं आहे त्याच गोष्टी मी लक्ष घालतो. दुसऱ्या कामांना मी कशाला लक्ष घालू. त्यामुळे मला खरंच काही कल्पना नाही.
फार फार तर तुम्ही जी सांगितली ती माहिती मी त्यांच्या कानावर टाकेन. अशा प्रकारे लाच मागणं कितपत योग्य असेल? हा? 4-4 लाखाची 5-5 लाखाची लाच मागितली जाते. कोण बोलतं रे? इकडे 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 एक तर लाईट आहे समोर आणि एक तर ते समोर या समोर या. आणि तुम्ही कुठेतरी लपून काहीतरी बोलता. भुजबळ साहेब, जरी तुम्ही पण मंत्री आहात, तुम्ही जरी पालकमंत्री नसाल, जरी म्हणजे आहेच. मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये 4-4, 5-5 लाखाची लाच मागितली हे जाते. बघा, मी सतत नाशिकला फारच कमी वेळ असतो. फार लक्ष होत नाही. मला सांग ना, कधी होतो मी? काय सतत जेव्हापासून अजितदादांचं हे झालं तेव्हापासून जास्तीत जास्त वेळ माझा इथे मुंबईतच जातो. मी माझ्या त्या आपल्या काय म्हणतात माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा दर आठवड्याला जाणार आहे. मी महिना 1.5 महिना गेलो नाही. मला कल्पना माहीतच नाही. माहीत असतं तर मी उत्तर दिलं असतं. मी काही तसं काही लपून छपून माहीतच नाही मला काय झालं कुठलं काय आहे काय आहे. समजा झालं असेल तर ते काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच पोलिसांनी जो छापा टाकला असेल. सर, पण कुंभमेळ्याला जी वृक्षतोड होताना बघायला मिळत आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात आज विरोध झालेला बघायला मिळाला. कसला? वृक्षतोड कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये जी वृक्षतोड होताना बघायला मिळते त्याला देखील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ना? झाडं वृक्षतोड. हां, हे खरं आहे. 300 ते 400 झाडं ही हेरिटेज असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी करतायत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे खरं आहे की फार मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याला फार मोठा विरोध झाला. काही लोक कोर्टात गेली, काही वेगवेगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे गेली, तिथूनसुद्धा त्यांना तो स्टे आला. काही ठिकाणी ती झाडं तोडण्यात आली. तर हे बरोबर आहे की लोकांचा विरोध आहे तिथे. आणि माझंसुद्धा म्हणणं आहे की शक्यतो झाडं न तोडता किंवा जर ती झाडं जर दुसरीकडे जर प्लांट करता आली तर तसं काही करावं. अगदीच काही नसेल तर मग विलाज नाही. परंतु काही वेळेला जे आहे एखादं विकास काम जर करायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर या काही गोष्टी झाडं आली दुर्दैवाने ते अडथळा असेल तर तो दुर्दैव बाजूला करावा लागतो. परंतु सर्रास 200, 500, 1000 झाडं तोडावीत अशा मताचा मी अजिबात नाही. हे करूच नाही आपण. बारामतीमध्ये असं वाटतंय तुम्हाला, म्हणजे ज्याप्रमाणे वरिष्ठ काँग्रेसची नेत्यांशी तुमचं बोलणं किंवा झालंय, तर माघार ही उमेदवार बिनविरोधचे आहे? असं आहे की मी काही भविष्य वगैरे काय म्हणजे मागाशी सांगितलं तसलं काय नाही. परंतु आम्ही आमचे प्रयत्न जे आहेत ते असेच राहणार आहे की शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्याच्यासाठी सगळ्यांना आम्ही विनंती करत राहणार. आता त्याच्यात किती यश मिळेल किती यश मिळणार नाही तर त्याचं भविष्य सांगणं कठीण आहे. पण आम्हाला वाटतं की बिनविरोध होईल ही अजूनही आम्हाला आशा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.